हाय फ्रेंड, तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहे अंड्याची भाजी। तर चला मग इकडे हे बघा अंडे उकळवलेले आहेत। हे बघा इकडे खोबरं आहे, इकडे लसूण आहे, मिरची आहे, एक कांदा आहे आणि कोथिंबीर आहे आणि इकडे मी तवा ठेवलेला आहे मसाला भाजायला। इकडे मसाला भाजून झालेला आहे आणि हे बघा इकडे टमाटर पण घेतलेला आहे एक आणि आपले अंडे पण झालेले आहेत। तर चला मग आता आपण मसाला बनवूया। चला मग आपल्या इकडे हे बघा मसाला वाटून झालेला आहे आणि इकडे पण आपण टमाटर पण यातच घातलंय कच्चं कांदा लसूण मध्ये। आणि हे बघा कढई ठेवलेली आहे। आता आपण याच्यात छानसं तेल घालूया, तापून देऊया त्याला, मग तेल घालूया त्यात। तिला तापून तरी दे ना, मग नाही तापली आपल्याला अंडी भाजायची आहेत त्याच्यामध्ये। आता तेलाला छान आपण भाजून घेऊ, पहिले होऊन देऊया, नंतर त्यात अंडे घालूया। चला मग आपलं तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये अंडा घालूया, कारण तेल खूपच तापलेलं होतं। आता आपण थोडा फास्ट गॅस करूया, कारण ते भाजायला पाहिजे ना। बघू शकताय छानसे भाजतायत आपले अंडे। आपण इकडे आपली छानशी कोथिंबीर धुवून घेऊया। भाजी भाजून अंडे घेतलेली खूप छानशी होते, एकदम टेस्टी। तर चला फ्रेंड, आपले अंडे झालेले आहेत। आपण थोडासा कमी गॅस करूया आणि याच्यामध्ये आपण छानसे काढून घेऊया पॅनला दुसरा मसाला घालायला। जास्त भाजले तरी पण ते एकदम हे लागतात, म्हणून आपण नॉर्मलीच भाजून घेतले आहे।
आता आपण याच्यामध्ये थोडंसं अजून तेल घालूया. तेल भरपूरच गरम झालेलं आहे छान. तर आता आपण इकडे 1 चम्मच जिरं घालूया. जिरं ठेवलेलं आहे भाजायला. आणि त्याच्याबरोबरच आपण थोडासा कढीपत्ता पण घालून घेऊया. हे बघा, कांदा लसूण मसाला आहे तर हा फक्त 1.5 चम्मच घालूया. की याने छान कलर येतोय भाजीला. आणि त्याच्याबरोबरच बघा आपण याच्यामध्ये कांदा टमाटर वाटून घेतलं होतं ते घालूया. त्याला पण छानसं भाजूया. की कच्चं टमाटर घातलं होतं आपण त्याच्यामध्ये. आपण भाजून घेतलेलं आहे छानसं. आणि हे बघा खोबऱ्याचं आपण जे बनवलं होता मसाला हे पण घालूया आता. आणि याच्याबरोबरच इकडे थोडंसंच पाणी घालणार आहेत. गॅस थोडा फास्ट करूया. आता आपण याच्याबरोबरच अर्धा चम्मच हळदी घालूया. त्याच्याबरोबरच 1 चम्मचचं थोडंसं कमी मीठ घालूया. आता याला आपण छानसं उकळायला ठेवूया 5 मिनिटं. आपण इकडे कोथिंबीर कापून घेऊया छानशी. आपल्या भाजीला पण उकळी आली आहे एकदम छानसं. 10 मिनिटं ठेवलं तर बघू शकताय एकदम छान. आता आपण याच्यामध्ये अंडे घालणार आहे. याला पण 2 मिनिटं ठेवूया. नंतर बाबा आणि मग नंतर शेवटला आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया थोडीशी छान. कशी वाटते आपली अंड्याची भाजी? का की आपल्याला म्हणजे पातळ, एवढं पातळ पण नाही आहे. आपण याला भाताबरोबर बी खाऊ शकतो, चपातीबरोबर पण खाऊ शकतो, भाकरीबरोबर पण खाऊ शकतो. तर चला मग आता आपण आपला गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये कोथिंबीर घालूया थोडीशी. अशीच कोथिंबीर नुसतं गरम याच्यामध्ये छानशी होते. बघू शकताय आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मला सपोर्ट करा.